नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता स्वीट कॉर्न खूप असे छान फ्रेश मार्केटमध्ये आलेले आहे. तर स्वीट कॉर्नचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर मग आज मी केले आहे स्वीट कॉर्नचे अप्पे आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत ते खाल्ले आहे. खूप छान चविष्ट असे स्वीट कॉर्नचे अप्पे. तर चला रेसिपी पाहूया. तर स्वीट कॉर्नचे अप्पे करण्याकरता इथे मी 4 कॉर्न घेतलेले आहे, कंस स्वीट कॉर्नचे, आणि ते असे सोलून काढले, त्याचे दाणे काढून घेतले. आता मिक्सरच्या पॉटमध्ये 1 चम्मच जिरे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण घेऊन त्याची पेस्ट करून घेतली, पाहू शकता. आता या पॉटमध्ये स्वीट कॉर्न बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला. स्वीट कॉर्न बारीक करत असताना 2 स्टेपमध्ये थोडे बारीक करायचे, परत 2 स्टेपमध्ये थोडे जाडसर करायचे. अशा पद्धतीने स्वीट कॉर्न आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे. आता पाहू शकता 2 पार्ट मी बारीक पेस्ट केलेली आहे आणि याच्यानंतरची मी थोडी जाडसर ठेवलेली आहे. पहा, अशा प्रकारे पेस्ट करायची, एकदम बारीक नाही करायचं. 2 मिक्सरचे पॉट मी एकदम बारीक केली पेस्ट, 2 मिक्सरचे पॉट जाडसर केली आहे आणि एवढे थोडे स्वीट कॉर्न अख्खेच त्याच्यामध्ये टाकलेले आहे. तेव्हाच ते अप्पे छान जाळीदार होतात. पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ, बारीक कट करून कढीपत्ता आणि 2 इथे मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते टाकले. आणि हे तांदळाची पिठी आहे घोळण, याच्याऐवजी तुम्ही बेसन पण वापरू शकता. 4 ते 5 चम्मच त्याची पकड राहण्याकरिता आपल्याला इथे घोळण टाकायचं आहे, घोळण किंवा बेसन. आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर म्हणजेच सांबार टाकून संपूर्ण जिन्नस हे मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचं. जसं आपण घोळण टाकलेलं आहे तर घोळण संपूर्ण असं लागलं पाहिजे, प्रत्येकाला मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, बाजूला ठेवून देऊया आणि खोबऱ्याच्या चटणीची तयारी करूया. तर चटणीकरिता मी एक पॅनमध्ये तेल घेतलं आहे. तेल छान गरम झालं की 4 ते 5 हिरवी मिरची घातलेली आहे. मिरची आपल्या चवीप्रमाणे घाला, जसं तुम्हाला तिखट ज्या प्रमाणात आवडते त्या प्रमाणात. इथे फुटाणे घेतलेले आहे मी थोडे. खोबऱ्याच्या चटणीमध्ये फुटाणे टाकायचे म्हणजे चटणी छान होते. आणि थोडासा मूठभर पुदिना घेतलेला आहे. सगळे जिन्नस हे तेलावर परतून घ्यायचे आणि ओलं खोबरं टाकायचं. ओले खोबऱ्याचे सुद्धा तुकडे केलेले आहे मी, त्याऐवजी किसलं तरी चालेल, जसं तुम्हाला सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने करा. खोबरं देखील छान तेलावर परतून घ्यायचं. संपूर्ण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये लसूण भरपूर असा, 1 चम्मच जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि दही, 2 ते 3 चम्मच दही घालून चटणी झाली आहे बारीक, चटणी वाटून घ्यायची आणि एका पॅनमध्ये काढून याच्यावर कळकळीत तेलाची फोडणी घालूया आपण. जिरे, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची ची मस्तपैकी खमंग अशी फोडणी घालून घ्यायची. चटणी देखील झालेली आहे. वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तर चला आता अप्पे करूया. अप्पे पात्र ठेवलं गॅसवरती, गरम झालं की अगदी थोडं थोडं तेल घालायचं. हे जे स्वीट कॉर्न आहे यामध्ये देखील भरपूर प्रोटीन असतं. छान सकाळचा नाश्ता, जे डाएट कॉन्शियस लोक आहेत त्यांच्यासाठी पण चांगला नाश्ता होतो. म्हणूनच कमीच तेलामध्ये करायचा. चमच्याने मिश्रण घालायचं किंवा हाताने असे गोल बॉल्स बनवून सुद्धा त्याच्यामध्ये ठेवता येतात, तसे पण ठेवले तरी चालतात. छान बॉल्स बनवायचे. मी याच्यानंतर तसेच केले, चमच्याने टाकले काही काही आणि हाताने असे बॉलप्रमाणे गोल असे गोळे बनवले आणि आपल्या पात्रात ठेवले. तर शिजलेले आहे स्वीट कॉर्न, काही शिजल्याला खूप वेळ लागत नाही, पटकनच शिजतात आणि कमी शिजले तरी छान लागतात. तर अप्पे पलटवून घेऊया आपण दुसऱ्या साईडनी. संपूर्ण याच्यावर सुद्धा वरून थोडंसं तेल जर हवं असेल तर टाकू शकता, नसेल हवं तर नाही टाकलं तरी चालेल. पूर्ण साईडनी असे अप्पे छान शिजवून घ्यायचे आहे. थोडे कच्चे असे वाटले आपल्याला आहे म्हणून, पण कच्चे तर राहतच नाही, कारण स्वीट कॉर्न थोडे जरी शिजले तरी ते खायला छानच लागतात. तर हे आपले स्वीट कॉर्नचे अप्पे तयार झालेले आहे. आता हे काढून घेऊया.
खूप टेस्टी छान लागतात. तेच स्वीट कॉर्न तेच आपण खातो, भेळ हे ते, त्यापेक्षा असं काहीतरी नवीन नक्की ट्राय करा. तुम्ही पण करून पहा असे अप्पे आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटले. तर अप्पे हे तयार झाले आहे. हे मस्त खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करायचं. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहू शकता आतमधून सुद्धा असे जाळीदार अप्पे हे झालेले आहे आणि जेवढे दिसायला छान सुरेख दिसत आहे तेवढी चव पण अशी भन्नाट झाली होती. तर तुम्ही पण नक्की करा.